जय मित्रांनो, मी दीपक कुंदोडे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या एसएससी जीडी 100 डेज चॅलेंजच्या डे 11 मध्ये। मित्रांनो, आपले एसएससी जीडी चॅलेंज काही दिवस थांबलो होतो थोड्याशा प्रॉब्लेम्समुळे, पण आजपासून आपण परत रिस्टार्ट करतोय आपलं जीडीचं हे जे चॅलेंज आहे ते आजपासून आपले व्हिडिओ परत कंटिन्यू होतील आणि सगळे व्हिडिओ तुम्हाला शेवटच्या डे 100 पर्यंत कंटिन्यू आता मिळतील। ठीक आहे, तर बघा आजपासून आपण परत चालू करू। लास्ट चॅप्टर मध्ये आपण टाइम अँड वर्क स्टार्ट केला होता ना लास्ट व्हिडिओ मध्ये डे 10 मध्ये। डे 11 मध्ये तोच कंटिन्यू करणार आहे, पण त्याच्या अगोदर एक तुमच्यासाठी चांगली आणि आनंदाची गोष्ट आहे। काय आहे ती तर बघा, आपण आपल्या ॲपवर स्टडीकॅटा ॲप जो आहे तो आपण प्ले स्टोअरला लॉन्च केला आहे। प्ले स्टोअरला गेला तर स्टडीकॅटा सर्च करा। स्टडीकॅटा सर्च केला की तुम्हाला आपला ॲप दिसेल। ॲप नक्की सगळ्यांनी डाउनलोड करा, कारण या ॲपवर तुम्हाला फ्री टेस्ट सिरीज भेटतात। भरपूर एसएससीजीडीच्या टेस्ट अगदी तुम्ही फ्री मध्ये देऊ शकता आणि त्यासोबत आपल्या बॅचवर आपण एसएससीजीडी 2025 साठी एक लाईव्ह कोर्स अपडेट केलेला आहे किंवा लॉन्च केलेला आहे। तर या कोर्स मध्ये बघा तुम्हाला मॅथ्स आणि रिझनिंग चे लाईव्ह लेक्चर्स भेटणार आहेत। म्हणजे आता कसं हे रेकॉर्डेड लेक्चर भेटतात, तसं आपल्या या बॅचवर रोज संध्याकाळी लाईव्ह लेक्चर होणार आहेत आणि ही पूर्ण बॅच मराठीमधून असणार आहे। एसएससीजीडी 2025 साठी खास ही बॅच मी आपल्या या स्टडीकॅटा ॲपवर लॉन्च केलं आहे। तर यामध्ये बघा काय काय भेटतं तुम्हाला, तर मॅथ्स आणि रिझनिंगचे लाईव्ह लेक्चर भेटणार आहेत, जिथे मी तुम्हाला लाईव्ह शिकवणार आहे। तुम्ही मला ॲट अ टाइम क्वेश्चन विचारू शकता, तुमच्या काही शंका विचारू शकता। त्यासोबत तुम्हाला हिंदी आणि जीकेच्या पीडीएफ नोट्स भेटणार आहेत। या पीडीएफ नोट्स जे असणार आहेत त्या अगदी चांगल्या असणार आहेत। ते सोडून बाहेरचा शक्यतो क्वेश्चन येणार नाही, कारण हिंदी आणि आपल्या जीकेच्या नोट्स त्या प्रकारे बनवलेल्या असतात। जर गेल्या बॅचच्या मुलांना विचारलं तर त्यांना माहित आहे जीकेच्या ज्या नोट्स दिल्या होत्या त्यातूनच जास्तीत जास्त प्रश्न विचारले जात होते। त्यासोबत बघा ही बॅच आहे ती लेटेस्ट क्वेश्चन प्रॅक्टिसवर आधारित असणार आहे। म्हणजे या बॅच मध्ये जे जे क्वेश्चन मी लेक्चर मध्ये शिकवायला घेतो किंवा नंतर प्रॅक्टिस साठी घेतो ते क्वेश्चन 2022, 23, 24 ला परीक्षेला विचारलेले असणार आहेत। जे लेटेस्ट प्रश्न असणार आहेत, जुने क्वेश्चन घेऊन शिकवत बसणार नाही आम्ही, तर जे नवीन क्वेश्चन विचारतात, जो नवीन पॅटर्न आहे त्या पॅटर्न नुसार ही बॅच पूर्णपणे रन होणार आहे। त्यासोबत तुम्हाला प्रत्येक टॉपिक नंतर टॉपिक टेस्ट आपल्या बॅचवर घेण्यात येणार आहे आणि त्या टॉपिक टेस्टच्या जोरावर तुम्हाला मार्गदर्शन पर्सनली माझ्याकडून करण्यात येईल। त्यासोबत मॉक टेस्ट आपल्याला या बॅच मध्ये फ्री मध्ये मिळणार आहेत। म्हणजे या बॅच मध्ये आपल्याला 25+ मॉक टेस्ट तुम्हाला एसएससीजीडीच्या सॉल्व्ह करायला बॅच मधून फ्री मध्ये मिळणार आहेत। तर या बॅचची ऍक्च्युअल प्राइस जी आहे ती 499 आहे, पण तुम्हाला ही बॅच काही दिवसांसाठी मी 299 प्राइस ठेवलोय। ओके, ही बॅच चालू होते 29 जुलै मंडे पासून। तर आताच जर बॅच जॉईन करायची असेल तर आताच हा आपला स्टडीकॅटा ॲप डाउनलोड करा आणि त्या ॲप मध्ये तुम्हाला ही बॅच दिसेल, तिथून तुम्ही बॅच नक्की जॉईन करू शकता। चला तर वळूया मग आजच्या लेक्चरकडे। आजच्या लेक्चर मध्ये बघा आपण काय चालू करणार आहे, वेळ आणि कार्य जो आपण डे 10 मध्ये चालू केला होता त्याचा आजचा हा पार्ट 2 असणार आहे। म्हणजे पहिल्या लेक्चर मध्ये आपण बऱ्यापैकी टाइप्सचे एग्जांपल्स बघितले, बेसिक कन्सेप्ट बघितले। टाइम अँड वर्क किंवा आपण वेळ आणि कार्याची बेसिक कन्सेप्ट आहे, ज्यामध्ये आपल्या कोणते कोणते गोष्टी बघितल्या होत्या। एक तर टाइम बरोबर टी, त्यानंतर इफिशियन्सी क्षमता, त्यानंतर काय बघितलं होतं आपण टाइम, इफिशियन्सी अँड वर्क बरोबर। या 3 कन्सेप्ट आपण काय केल्या होत्या, बघितल्या होत्या। आजच्या लेक्चर मध्ये काय बघणार आहे आपण, पुढचे एग्जांपल्सचे टाइप बघणार आहे, म्हणजे पुढचे क्वेश्चनचे टाइप बघणार आहे, कशा पद्धतीने प्रश्न विचारतात आणि यामध्ये सुद्धा आपण क्वेश्चन वाइज व्यवस्थित बघत जाणार आहे। तर चला सुरू करूया। ओके, तर आजचा क्वेश्चन नंबर 10 बघा। क्वेश्चन नंबर 9 आपण कालच्या लेक्चर मध्ये म्हणजे मागच्या लेक्चर मध्ये घेतला होता। क्वेश्चन नंबर 10 मधला क्वेश्चन काय बघा, ए रोज 5 तास काम करून एक काम 8 दिवसात पूर्ण करतो। काय दिले, ए रोज काय करतो 5 तास काम करतो आणि ते काम किती दिवसात पूर्ण करतो, 8 दिवसात बरोबर। त्यानंतर बी रोज काय करतो 6 तास काम करतो। बी रोज काय करतो 6 तास काम करून ते काम 10 दिवसात पूर्ण करतो। जर दोघे मिळून रोज 8 तास काम करत असतील, या आणि बी दोघे मिळून रोज 8 तास काम करत असतील तर ते काम किती दिवसात पूर्ण होईल। आता आपण मागच्या लेक्चर मध्ये जे एग्जांपल्स बघितले होते त्यामध्ये फक्त काय दिलं होतं की ए रोज 8 दिवस ए एक काम 8 दिवसात पूर्ण करतो, बी एक काम 10 दिवसात पूर्ण करतो। पण इथे काय दिले, दिवसांसोबत त्या दिवसात किती तास काम करतात, म्हणजे त्यांच्या कामाचा वेळ काय तो पण दिलेला आहे। मग अशा वेळेला काय करायचं, ए रोज 5 तास काम करतो
बरोबर, असं टोटल 8 दिवस काम केलाय. म्हणजे रोज एकूण किती तास काम केलाय? 8×5 = 40 तास. एकूण किती तास काम केलाय? 40 तास. कारण का रोज किती तास काम करतो ते? 5 तास. बरोबर, एकूण किती दिवस केलाय तो? असं 8 दिवस. म्हणजे एका दिवसात 5 तास करत असेल तर 8 दिवसात किती करणार? 8×5 = 40 तास. तसंच बी रोज 6 तास काम करतो, असं तो टोटल 10 दिवस काम केला. म्हणजे टोटल किती वेळ काम केलंय त्यानं? 60 तास. म्हणजे मी इथं काय केलं, मला दिलं होतं कशामध्ये? तास आणि दिवसांमध्ये. बरोबर, मी दोघांचा गुणाकार करून टोटल काय केलं? मी तासामध्ये केलं. 2 युनिटमध्ये दिलं होतं, मी काय केलं? एका युनिटमध्ये त्याला कन्वर्ट केलं. एका युनिटमध्ये कन्वर्ट केल्यानंतरच आपल्याला एकूण काम काढता येईल, टोटल वर्क काढता येईल. आता टोटल वर्क काढायला काय करणार आपण? 40 आणि 60चा काय करणार? लसावी घेणार. किती येईल तो? 120. आता आपण काय करणार? क्षमता काढणार. कोणाची? ए ची. क्षमता कशी काढायची? 120/40. किती येईल? 3 येईल. 120/60 केलं किती येईल? 2 येईल. मग 2 ही काय झाली? बी ची काम करण्याची क्षमता झाली. 2 तास तो एका तासात तो 2 काम पूर्ण करू शकतो. आणि ए ची क्षमता काय झाली? 3 झाली. म्हणजे एका तासात ए 3 काम पूर्ण करू शकतो. एका तासात असेल, कारण का आपण हा जो टाइम घेतलाय 40 आणि 60 हा तासांमध्ये. बरोबर, आता इथे ए ची क्षमता काय आली मला? बी ची काय आली? आता यावरून मला काय काढावं लागेल? काय काढणार सांगा यावरून मी? तर दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील. म्हणजे मला काय काढायचं इथं? टाइम काढायचा आहे. कुणाचा? ए चा आणि बी चा. तो कसं काढणार? एकूण काम भागिले इफिशियन्सी. एकूण काम किती आहे? 120 भागिले दोघांची इफिशियन्सी 3 + 2 = 5. तर बघा किती येईल? 5 × 1 = 5, 5 × 2 = 10, 5 × 4 = 20. टोटल किती आलं? 24 आलं. टोटल किती आलं आता? 24 आलं. पण आता इथं बघा, रोज किती तास काम करतोय तो? 8 तास काम करतोय. म्हणून या 8 तासाने या 24 ला भाग द्यावा लागेल मला. म्हणून 24/8 करेन मी. 8 × 3 = 24 येईल. बरोबर, म्हणजे आन्सर काय येईल माझं? 3 दिवस. असं करण्यापेक्षा तुम्ही आणखी एका ठिकाणी यूज करू शकताय. काय करू शकताय तुम्ही? 120/5 तर करावंच लागेल मला, कारण इफिशियन्सी गुणले 8 पण घ्यावं लागेल. कारण एका दिवसात ते काय करतात? 8 तास काम करतात. बरोबर, सेमच तुमची प्रोसेस होणार आहे. तर याचा आन्सर किती येईल? 3 तास. क्लिअर आहे सगळ्यांना? सिंपल आहे, काय अवघड नाही. आपण काय काय केलं यामध्ये? तास आणि दिवस दिलं होतं, दोघांचा गुणाकार करून तासांमध्ये कन्वर्ट केलं आणि त्यांनी सांगितलं त्या पद्धतीने पुढे सॉल्व्ह केलं. क्लिअर आहे? ऑप्शन सी 3 दिवस याचा आन्सर असणार आहे. आता बघा क्वेश्चन नंबर 11 काय सांगतो? क्वेश्चन नंबर 11 आहे, ए एक काम 12 दिवसात करतो, बी तेच काम 15 दिवसात करतो. त्या दोघांनी ते काम पूर्ण करण्यासाठी 450 रुपये घेतले. वेगळ्या टाईपचा क्वेश्चन आहे. ओके, याला आपण वेजेसवर डिपेंड असलेला क्वेश्चन म्हणतो. ठीक आहे, वेगळ्या टाईपचा क्वेश्चन आहे. काय सांगतात ते दोघं काम पूर्ण करण्यासाठी 450 रुपये घेतात. तर ए ला त्यापैकी किती रुपये मिळायला हवेत? काय काय सांगितलंय त्यांनी? ए जो आहे तो एक काम 12 दिवसात करतो, बी काय करतो? तेच काम 15 दिवसात करतो. ह्या दोघांनी एक काम करायला 450 रुपये घेतले. बरोबर, तर ए ला त्यापैकी किती रुपये मिळायला पाहिजेत असं विचारले. तर आता तुम्ही म्हणणार सर 450 रुपये घेतले, दोघं मिळून काम करलेत, निम्म निम्म घेणार. बरोबर, दोघं जण हाफ 50% घेणार. बरोबर, काय इथं असं करतील, 1 तेरा 1 मेरा, 2 तेरा 2 मेरा. आठवतोय ना डायलॉग तो? असं काही तर होणार नाही. तर बघा मॅथमॅटिक्स मध्ये जेव्हा पण असा प्रश्न येईल, जेव्हा आपल्याला पैसे दोघांमध्ये डिवाइड करायचे असतील काम केल्यानंतर, तर ते त्यांच्या इफिशियन्सीच्या जोरावर करायचे, म्हणजे त्यांच्या क्षमतेनुसार करायचे. आता ए ते काम 12 दिवसात पूर्ण करतो, बी ते काम 15 दिवसात पूर्ण करतो. याचा अर्थ काय? ए ची काम करण्याची क्षमता जास्त आहे, ए जास्त काम करतो एका दिवसात. बरोबर, मग ए ला पैसे पण जास्त मिळायला पाहिजेत ना. मग ह्या पैशाची विभागणी कशाच्या जोरावर करणार तुम्ही? कशाच्या बेसिसवर करणार? तर यांच्या क्षमतेच्या. मग आता पहिला मला क्षमता काढायला काय करावं लागेल? एकूण काम काढावं लागेल. 12 आणि 15चा लसावी किती येईल? मग एकूण काम काढायला 60 येईल. बरोबर, 60 दोघांचा लसावी येईल.
आता लसावी 60 आला म्हटल्यावर याच्यावरून क्षमता काढू शकतो. 60 भागिले 12 केलो, 12 पंचे 60, 5 झाला कोणाचा, ए ची क्षमता झाली 5, आणि 60 भागिले 15 केलं किती मिळालं मला, 4. 4 काय झाली, बी ची क्षमता मिळाली. बरोबर. म्हणजेच याचा अर्थ काय, हे जे पैसे आहेत 450 रुपये, हे जे 450 रुपये आहेत, त्या 450 पैकी 5 वाटण्या ए ला मिळाल्या पाहिजेत आणि 4 वाटण्या बी ला मिळाल्या पाहिजेत. बरोबर. 5 भाग कुणाला मिळाला पाहिजे, ए ला मिळाला पाहिजे आणि 4 भाग बी ला मिळाला पाहिजे. या क्षमतेच्या जोरावर आपण काय करणार, ह्या पैशाची विभागणी करणार. मग पहिला मी काय करेन, 450 कितीची किंमत झाली, 5 आणि 4 9 ची. मग 1 ची व्हॅल्यू काढून घ्यायची आपण. 450 भागिले 9 किती येईल, 5 9 45, म्हणजे 50 रुपये काय असेल, 1 ची व्हॅल्यू असेल. 1 ची व्हॅल्यू किती असणार आहे, 50 रुपये असणार आहे. बरोबर ना. ओके. आता बघा इथं विचारले काय त्यांनी, ए ला त्यापैकी किती रुपये मिळायला हवेत विचारले. ए किती, ए ची इफिशियन्सी किती आहे, 5 आहे, गुणले एकाची व्हॅल्यू किती आहे, 50 आहे. मग 5 गुणले 50 250, म्हणजे 250 रुपये किती कुणाला मिळतील, ए ला मिळतील. ऑप्शन सी आपला बरोबर असणार आहे. आता बी ला किती मिळतील सांगा. मग बी ची इफिशियन्सी किती आहे, 4 आहे, एकाची व्हॅल्यू 50 आहे, बी ला किती मिळतील, 200 रुपये. 250 आणि 200 450 झाले. बरोबर. समजलं कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचं, दोघांच्या इफिशियन्सीच्या जोरावर किंवा कशाच्या म्हणतो आपण, क्षमतेच्या बेसिसवर काय करायचं, पैशाची विभागणी करायची. ओके. चल नेक्स्ट क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 12 काय, मोहन आणि रोहन, एम अँड आर, एम म्हणजे मोहन आणि आर म्हणजे रोहन, लक्षात घ्या. ठीक आहे. मोहन आणि रोहन एका कामाचे 3300 रुपये घेतात. हे जरा महाग घेतात. ठीक आहे, त्यांचे जरा पैसे जास्त लागतात त्यांना. तर काय करतात ते, एका कामाचे 3300 रुपये घेतात. मोहन एकटा ते काम 10 दिवसात करतो. मोहन एकटा किती दिवसात करतो, 10 दिवसात. रोहन ते काम 12 दिवसात पूर्ण करतो. आता काय सांगितलंय, जर त्या दोघांनी मिळून ते काम पूर्ण केले, जर त्या दोघांनी मिळून ते काम पूर्ण केले तर दोघांना मिळणाऱ्या मोबदल्यातला फरक, म्हणजे मोहनला आणि रोहनला किती रुपये मिळतात आणि त्या दोघांना मिळणाऱ्या पैशातला फरक विचारलाय त्यांनी. मोबदला म्हणजे काय, त्यांना मिळणारी रक्कम, त्यांना मिळणारे याचे पैसे काय असतील ते, त्यातला फरक विचारलाय. मग मोहनला 10 दिवस लागतात, रोहनला 12 दिवस लागतात. दोघांचा काय काढायचा, लसावी किती येईल, 60 येईल इथं पण. बरोबर. मोहनची मग क्षमता काय येईल, 60 भागिले 10, 6 येईल मोहनची क्षमता. रोहनची क्षमता काय येईल, 60 भागिले 12, 12 पंचे 60. 5 काय झाली, ही रोहनची क्षमता झाली, 6 काय झाली, मोहनची क्षमता झाली. मग आता मी काय करणार, या 3300 ला काय करणार, भाग देणार. कशानं, दोघांच्या क्षमतेनं. 5 आणि 6 किती झालं, 11. 11 एके 11, 11 त्रिक 33, 2 शून्य आहेत तसं. म्हणजे एका युनिटची व्हॅल्यू मला मिळाली 300 रुपये. आता बघा मोहनला किती रुपये मिळतील, मग मोहनला किती रुपये मिळतील, मोहनकडे किती इफिशियन्सी आहे किंवा त्याचं युनिट मानू आपण. मोहनची इफिशियन्सी किती आहे, 6 आहे, गुणले एका युनिटची व्हॅल्यू, एका इफिशियन्सी व्हॅल्यू किती काढली आपण, 300. बरोबर. साइन त्रिकम 1800 रुपये कुणाला मिळतील, या मोहनला. आणि रोहनला किती मिळतील सांगा. आता रोहनची व्हॅल्यू किती आहे किंवा रोहनची इफिशियन्सी किती आहे, 5 आहे, एकाची व्हॅल्यू किती आहे, 300. 5 त्रिकम 15, 1800 1500 गेलं, किती उरलं, 300 रुपये. हेच विचारले ना त्यांनी, मोहन रोहनला मिळणाऱ्या मोबदल्यातील फरक विचारलाय. 1800 आणि 1500 फरक किती आहे, 300. म्हणून याचा आन्सर असणार आहे ऑप्शन डी, 300. SSC GD 2024 ला आलेला प्रश्न आहे. अशा पद्धतीचे प्रश्न येतात. आता म्हणतं ही व्हॅल्यू काढली, बरोबर, यांना किती रुपये मिळतात काढून त्यातला फरक काढला. आता तुम्ही इथं आणखी एक करू शकताय, डायरेक्ट काय करू शकताय, त्यांच्या इफिशियन्सी मधला फरक काढू शकताय. असं केलं तरी चालेल. डायरेक्ट इफिशियन्सी मधला फरक काढायचा. मोहनच्या आणि रोहनच्या इफिशियन्सी मध्ये कितीचा फरक आहे, 1 चा फरक आहे. तर ते 1 ची व्हॅल्यू किती आहे, 300. इथून डायरेक्ट कळू शकतं मला की 300 याचं उत्तर असणार आहे. ओके. किंवा हे सॉल्व्ह करून जरी केला तरी चालतं. आता बघा नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 13, सेम टाईपचा क्वेश्चन आहे. काय सांगितलं त्यांनी, ए आणि बी एक काम करण्यासाठी 250 रुपये घेतात. इथं बघा ए आणि बी आहे,
हे जरा स्वस्तात कामं करतात, ठीक आहे, लय पैसे काय घेत नाहीत. ए आणि बी काय करतात, एक काम करण्यासाठी 250 रुपये घेतात. ए एकटा ते काम 5 दिवसात पूर्ण करतो. एकटा काय करतो ते काम 5 दिवसात पूर्ण करतो. बी ला ते काम पूर्ण करायला 15 दिवस लागतात. ओके, तर काय सांगितलंय, सी च्या मदतीने ते काम तिघे मिळून 3 दिवसात पूर्ण करतात. म्हणजे इथं फक्त ए बी नाही, इथं सी पण आहे. कोण आहे इथं, ए प्लस बी प्लस सी पण आला. तर या सी च्या मदतीने ते काय करतात, ते काम 3 दिवसात पूर्ण करतात. ते काम त्यांनी काय केले, 3 दिवसात पूर्ण करतात. तर ह्या 250 रुपये, सॉरी इथं मी 200 लिहिले, वेट, या 250 रुपये पैकी त्या सी ला त्यांनी किती रुपये द्यायला पाहिजेत असं त्यांनी विचारले. आता बघा इथं काय करावं लागेल, मग मला एबीसी किंवा सी ची इफिशियन्सी काढावं लागेल. ती कसं काढेन मी, एकूण काम किती असेल, टोटल वर्क 5, 15 आणि 3 ची इफिशियन्सी, सॉरी एलसीएम काय येईल, लसावी काय येईल, 15 येईल. शिकवायला लागणार आहे का परत, एलसीएम एसएफ आपण शिकलोय, ठीक आहे, परत बघायला लागणार नाही आपण लसावी कसा काढायचा. मग 5 त्रिकम 15, 3 इफिशियन्सी झाली ए ची, 15 एके 15, बी ची झाली 1 आणि एबीसी ची किती झाली, मग 3 5 15. आता यातली फक्त सी ची इफिशियन्सी मला काढायची आहे, बरोबर. फक्त कशाची काढायची, सी ची. मला माहित आहे किती, ए ची 3 आहे, अधिक बी ची किती आहे इफिशियन्सी 1 आहे, अधिक सी ची काढायची आहे, आणि तिघांची एबीसी ची किती आहे 5 आहे. केलं ना मी, एबीसी प्लस इज इक्वल टू किती आहे 5 आहे, ए बी सी ची इफिशियन्सी किती आहे 5 आहे. आता काय करतो मी, सी आहे असं ठेवतो, 3 अधिक 1 किती 4, ते या 5 मधून वजा करूया. म्हणजे मला सी ची इफिशियन्सी किती मिळाली, 1 मिळाली. सी ची इफिशियन्सी किती मिळाली, 1 मिळाली, बरोबर. आता इथं काय करावं लागेल, मग मला या 250 ला कितीनं भाग द्यावा लागेल, 1 ची व्हॅल्यू काढायला 250 ला कितीनं भाग द्यावा लागेल, या तिघांच्या इफिशियन्सीनं. ए अधिक बी अधिक सी तिघांची इफिशियन्सी किती आहे 5 न भाग द्यावा लागेल. 5 × 25 शून्य आहे असं, म्हणजे 50 रुपये एका युनिटची व्हॅल्यू झाली, बरोबर. मग सी ला किती रुपये मिळायला पाहिजे सांगा, सी ची क्षमता किती आहे 1 गुणिले 50, म्हणजे सी ला मिळणार 50 रुपये फक्त. ओके, ऑप्शन ए करेक्ट असणार आहे. क्लिअर, सिंपल आहे, लय अवघड नाही, अगदी सिंपल आहे, फक्त व्यवस्थितपणे समजून घेतला की तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता. आता नेक्स्ट टाइपचे एक्झाम्पल बघूया, थोडीशी टाइप बदलूया. ओके, नेक्स्ट टाइपचं एक्झाम्पल आहे बघा, काय एक्झाम्पल, क्वेश्चन नंबर 14 आहे. ए एक काम 70 दिवसात पूर्ण करतो. ए जो आहे ना आपला लाडका, तो 70 दिवसात एक काम पूर्ण करतो, ठीक आहे. त्यानंतर बी ची काम करण्याची क्षमता ए पेक्षा 40% जास्त आहे असं दिलंय त्यांनी. लाईन समजून घ्या, बी चे काम करण्याची क्षमता ए पेक्षा 40% जास्त आहे. म्हणजे इथं ए आणि बी यांची क्षमता काय सांगितलंय, बी ची क्षमता ए पेक्षा 40% जास्त आहे. म्हणजे जर ए ची 100% असेल, ए ची 100% असेल तर बी ची किती असणार, बी ची किती असणार सांगा क्षमता, ए पेक्षा 40% जास्त, म्हणजे बी ची किती असेल 140 असेल. ही काय झाली त्यांची क्षमता आहे, ठीक आहे. वेट, ही काय त्यांची क्षमता आहे, म्हणजे ए ची क्षमता मला इथे 100 मिळाली, बी ची इथं 140 मिळाली. आता क्षमताचा रेशो काढायचा आहे मला, बरोबर. 100 आणि 140 घ्यायची मला काय गरज नाही, मी थोडंसं कॅल्क्युलेशन सोपं करायला काय करतो, यांना भाग देतो. 0 ला 0 कॅन्सल केलं, बे 5 10 आणि बे 7 14. ओके, म्हणजे ए ची इफिशियन्सी मला 5 मिळाली, बी ची 7 मिळाली. आता पुढे काय करायचंय, पुढे काय काढायला सांगितलंय, तर बी ला ते काम पूर्ण करायला किती दिवस लागतील, टाइम काढायचा आहे कोणाचा, बी चा. जर टाइम काढायचा असेल तर मला एकूण काम माहित पाहिजे आणि बी ची क्षमता माहित पाहिजे. आता इथे बी ची क्षमता मला माहित आहे 7, पण एकूण काम मला माहित आहे का नाही. एकूण काम कसं काढू शकतो मी, मग ए चा टाइम माहित आहे, ए ची क्षमता माहित आहे, बरोबर. ए ला काम करायला 70 तास लागतात, सॉरी 70 दिवस लागतात, आणि एका दिवसात ए काय करतो 5 काम पूर्ण करतो. म्हणजे एकूण काम किती असणार आहे 7 × 5 35, 350 काय असणार आहे एकूण काम. एकूण काम 350 काय आलं सांगा, काम कसं काढतो आपण, लागलेला वेळ किंवा लागलेले दिवस आणि एका दिवसात केलेलं
काम किंवा त्याची क्षमता, बरोबर. या दोघांचा गुणाकार केला की मला काय मिळेल, एकूण काम मिळेल. आता मला टाइम काढायचा आहे कुणाचा, बी चा. फॉर्म्युला काय आपला टाइमचा, टोटल वर्क डिवायडेड बाय इफिशियन्सी, एकूण काम भागिले त्याची क्षमता. आता एकूण काम मला काय मिळाले किती, 350 भागिले त्याची क्षमता किती आहे काम करण्याची, बी ची 7 आहे, बरोबर. म्हणजे 350 भागिले 7 करणार मी, 7 एके 7, 7 5 35 शून्य आहे असं मिळेल मला. म्हणजेच ते काम पूर्ण करायला 50 दिवस लागतील, 50 डेज लागतील. ऑप्शन सी माझं करेक्ट आन्सर असणार आहे. ओके, तर हा आपण क्वेश्चन बघितला पर्सेंटेज मध्ये दिले असतील तर. आता असाच आणखी एक क्वेश्चन बघूया, क्वेश्चन नंबर 15. काय बघा क्वेश्चन, ए आणि बी एक काम 15 दिवसात पूर्ण करतात. म्हणजे हे दोघे मिळून काम करतायत, कोण कोण, ए आणि बी. दोघे मिळून किती दिवसात पूर्ण करतात, 15 दिवसात. ए ची काम करण्याची क्षमता बी पेक्षा 50% अधिक आहे असं सांगितलंय. काय सांगितलंय, ए ची काम करण्याची क्षमता, ए आणि बी, ए ची काम करण्याची क्षमता बी पेक्षा 50% अधिक आहे. म्हणजे बी ची जर 100% असेल तर ए ची किती होईल, 50% अधिक आहे म्हणजे 150% होईल, 150% होईल. दोघांना भाग घालून रेशो मध्ये आणू आपण. इथे कितीने जाईल, 5 त्रिकम 15 आणि इथं 5 दोन्ही 10, म्हणजे 3:2 आपला रेशो आला. इथे काय झालं, 3 ही काय झाली, ए ची क्षमता झाली आणि 2 बी ची क्षमता झाली, बरोबर. आता काय काढायचं आपल्याला, ए ला एकट्याला काम करायला किती वेळ लागेल, बरोबर. मग इथं जर मला टाइम काढायचा असेल ए चा, तर मला माहित काय पाहिजे, एकूण काम माहित पाहिजे डब्ल्यू भागिले क्षमता माहित पाहिजे. आता इथं बघा, मला क्षमता माहित आहे ए ची 3 आहे, बरोबर. ए ची क्षमता मला माहित आहे 3 आहे, पण एकूण काम मला माहित आहे का, नाही माहित. मग ते कसं काढू शकतो मी, तर मला इथे ए आणि बी ला लागणारा टाइम माहित आहे, किती आहे तो 15, गुणुले ए आणि बी ची इफिशियन्सी माहित आहे, ए ची 3 आहे बी ची 2 आहे, म्हणजे एकूण किती 5. ए आणि बी एका दिवसात 5 काम करतात, असं ते 15 दिवस काम करतात. म्हणजेच एकूण काम किती असणार आहे, 15 5 75. एकूण काम किती असणार आहे, 15 5 75 एकूण काम असणार आहे. मग आता मी टाइम काढू शकतो ना ए चा, एकूण काम मला कळालं 75 भागिले ए ला किती वेळ लागतो, सॉरी ए ची इफिशियन्सी किती आहे 3 आहे, मग 75 भागिले 3 केलं, 3 दोन्ही 6, 3 5 15, बरोबर. म्हणजे इथे काय येईल माझं 25 आन्सर येईल. ऑप्शन डी करेक्ट असणार आहे. ओके, हे झाले आता दोन या टाइपचे क्वेश्चन. आता सेम टाइप मध्ये थोडासा चेंज होतो क्वेश्चन मध्ये. बघा क्वेश्चन नंबर 16. काय इथं काय दिले, ए ची काम करण्याची क्षमता बी पेक्षा 4 पट अधिक आहे. मगाशी काय सांगितलेलं 50% अधिक आहे किंवा 40% अधिक आहे, पर्सेंटेज मध्ये दिलेलं. पण इथं काय सांगितलंय त्यांनी, 4 पट अधिक आहे म्हणून सांगितलंय. काय सांगितलंय, ए ची काम करण्याची क्षमता बी पेक्षा 4 पट अधिक आहे. दोघे मिळून एक काम 84/15 दिवसात पूर्ण करत असतील तर ए एकटा ते काम किती दिवसात पूर्ण करेल. ए आणि बी दोघे मिळून एक काम काय करतात, 84/15 दिवसात पूर्ण करतात. आणि काय सांगितलं त्यांनी, ए ची काम करण्याची क्षमता बी च्या 4 पट आहे. म्हणजेच काय, बी जर 1 असेल, म्हणजे बी ची काम करण्याची क्षमता 1 असेल तर ए ची काय असणार, त्याच्या 4 पट असेल. मग 1 च्या 4 पट किती येईल, माझं 4 येईल. ए ची क्षमता 4 झाली, बी ची 1 झाली. तर काढायचं काय मला, ए एकटा ते काम किती दिवसात पूर्ण करेल. एसएससी जीडी 2024 ला विचारलाय. टाइम काढायचा आहे कुणाचा, ए चा. इथं पण मला काय पाहिजे, मग टोटल वर्क डिवायडेड बाय इफिशियन्सी पाहिजे. इफिशियन्सी तर मला ए ची माहित आहे किती आहे, 4 आहे. पण एकूण काम मला माहित आहे का, डब्ल्यू माहित आहे का, नाही माहित. मग ते कसं काढेन मी, तर या दोघांच्या इफिशियन्सीनं ए अधिक बी च्या टाइमला गुणेल, मल्टिप्लाय करेन. मग 84/15 ला काय करेन मी, दोघांची इफिशियन्सी किती येते, 4 अधिक 1 5 येते. 5 1 5, 5 त्रिकम 15, 3 1 3, 3 2 6, 3 8 24. म्हणजे एकूण काम मला किती मिळालं, 28 मिळालं. 28 काय आहे, एकूण काम आहे. मग 28 काय करतो मी, इथं ठेवतो, 7 चोक 28, म्हणजे काय येईल माझं 7 डेज याचं आन्सर असणार आहे. हे ऑप्शन थोडे टाइप करताना चुकलेत, ऑप्शन चेंज केले नाहीत त्यांनी. तर याचं 7 डेज आन्सर काय असणार आहे, बरोबर असणार आहे.
इथं आणि म्हणशीला तुम्ही सर 7 तुमचं आले म्हणून बरोबर काय, इथं ऑप्शन चुकल्यात कसं काय? तर 7 दिवस याचा आन्सर बरोबर आहे. कारण हे मी पहिला पण सॉल्व्ह केलेला आहे क्वेश्चन. हे थोडे टायपिंग टीम कडून मिस्टेक होता, टाइप करताना राहून गेलेला आहे. ओके, चलो नेक्स्ट क्वेश्चन बघा. क्वेश्चन नंबर 17 सेम टाइपचा क्वेश्चन आहे. कुलदीपची काम करण्याची क्षमता मनीषपेक्षा 2 पट अधिक आहे. दोघे मिळून एक काम 36 दिवसात पूर्ण करतात. तर कुलदीप एकटा ते काम किती दिवसात पूर्ण करेल? एसएससी जीडी 2024 ला आलेला प्रश्न आहे. हा क्वेश्चन मगाच जसा सॉल्व्ह केला मी 16वा नंबरचा क्वेश्चन, सेम टाइपचा क्वेश्चन आहे. हा क्वेश्चन तुम्हाला होमवर्क साठी असेल. ओके, तर या क्वेश्चनचा आन्सर मला तुम्ही सगळ्यांनी काय करायचा आहे, कमेंट बॉक्स मध्ये सांगायचा आहे. आणि आजपर्यंतचे जर सगळे व्हिडिओ तुम्ही बघितला असाल तर काय करायचं आहे, डे 11 कंप्लीटची कमेंट करायची. ओके, तर आजचं लेक्चर मी इथं सेंड करतोय. आता जे लेक्चर झालं त्याची जर तुम्हाला पीडीएफ हवी असेल तर ते आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला अपलोड करतो. तुम्ही जर टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक दिलेली आहे, तिथून नक्की जॉईन करू शकता.